प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांना आज पुन्हा एक वार प्रभूच्या पवित्र भवनामध्ये त्याच्या गौरवार्थ त्या जिवंत देवाने आपल्याला एकत्रित केलेलं आहे. ही केवळ त्याची दया आहे आणि देवाच्या उपस्थितीत येण्यापेक्षा वेगळा आनंद जगात आपल्याला कुठं मिळत नाही. आमेन. हालेलुया. आज देव परत एकदा आपली त्याच्या वचनाने भेट घेणार आहे. खूप वेळा जीवनामध्ये खडतर अशा प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि मानवी स्वभाव असा आहे की तो क्षणाक्षणाला त्याच्यावरती आपल्या परिस्थितीचे परिणाम होत असतात आणि कधी आपण आनंदी असतो, कधी आपण दुःखी असतो, कधी मनमोकळेपणाने बोलतो, कधी दबावाच्या खाली बोलतो, कधी हसून बोलतो तर कधी रडून बोलतो. आणि उपदेशक 3ऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक गोष्टीचा समय दिलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणींच्याकडे आपण बारकाईने लक्ष देतो, संत पौल आपल्याला शिकवतो की सर्वदा प्रभूमध्ये. याचा अर्थ दुःख तुमच्या वाट्याला देवाने दिलेलंच नाहीये. त्या दुःखातही तुम्हाला आनंदी करण्याचं सामर्थ्य त्या परात्पर देवाकडे आहे. आणि म्हणून आज एक महत्त्वाचा संदेश परमेश्वराकडून आपल्यासाठी आहे आणि तो संदेश म्हणजे सर्व परिस्थितीत सकारात्मक राहा. हालेलुया. चांगल्या परिस्थितीत तुम्ही सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असता, चांगली गोष्ट आहे. पण अचानक ज्यावेळेस एखादी दुःखाची बातमी तुमच्याकडे येते, अचानक तुम्हाला कळतं, कदाचित डॉक्टरचे रिपोर्ट्स येतील, तुम्ही एकदम हेल्दी फिट अँड फाईन आहात, अचानक एक दिवशी कळतंय तुला असा असा आजार झालाय किंवा घरात कोणाला तरी काही त्रास झालाय, अचानक कोणाच्या तरी बद्दल काहीतरी नेगेटिव्ह बातमी येते. आणि ज्यावेळेस त्या नकारात्मक परिस्थितीत सुद्धा तुम्ही विचार करता की परमेश्वर माझी ढाल आहे, तो देव माझं कवच आहे, या संकटांना मी भिणार नाही, तुमच्यातली शांती कधीच भंग होणार नाही प्रियांनो. आणि त्याही परिस्थितीत तुम्ही शांतीमध्ये आणि देवाच्या सानिध्यामध्ये स्थिर आणि खंबीर असे टिकून राहाल. सर्व परिस्थितीमध्ये आम्हाला सकारात्मक राहणं गरजेचं आहे. मग सकारात्मक राहणं म्हणजे काय? आमचे विचार पॉझिटिव्ह पाहिजेत, आमचं बोलणं पॉझिटिव्ह पाहिजे, आमचं वागणं पॉझिटिव्ह पाहिजे. आणि काही लोकांनी जसं काय कॉन्ट्रॅक्ट घेतलं असं वागतात. कधीही ते नकारात्मक बोलत राहतात, कधीही त्यांचे विचार नकारात्मक असतात. घाटातून गाडी चालली तर पहिलं म्हणतील आता काहीतरी होणार आहे वाटतं, आता दरीतच पडतोय का काय, मला तरी असं वाटतंय. त्यांचं बोलणं वागणं प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता झळकत राहते. आणि मग ज्यावेळेस अशा लोकांच्या संगतीत आपण जातो, चांगले लोक पण कधी कधी भरकटून जातात. परंतु धन्य आहेत ते लोक जे नकारात्मक बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये उभे राहून सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी बोलतात. कारण त्यांच्या एकट्याच्या बोलण्याने बऱ्याच गोष्टी बदलणार असतात. या स्वभावाचे यहोशवा आणि कालेब होते. बाकीचे 10 हेर असे रिपोर्ट्स देत होते की आपण त्यांच्या समोर काहीच नाही, आपण शून्य आहोत. कीटका समान त्याने इस्रायलाला लेकरं. अरे इस्रायल म्हणजे कोण? ज्याच्या नावामध्ये एल म्हणजे एल शडाय, एल सितकेनू, एल साक्षात परमेश्वराने ज्यांच्यामध्ये वस्ती केली आहे, त्यांचं अस्तित्व त्यांनी कीटका समान लेखलं. आणि म्हणून ते बाकीचे 10 हेर दुधामधाच्या प्रदेशात जाऊ शकले नाही. कठीण प्रसंगात जे चांगलं बोलू शकतात, चांगले विचार करू शकतात, परमेश्वर त्या लोकांना कधी सोडत नाही प्रियांनो. त्यांच्या जीवनात नेहमी परमेश्वराचं गौरव प्रकट होत राहतं. मग आमचं बोलणं सगळ्यात पहिलं फार महत्त्वाचं आहे. आमेन. तुम्ही काय बोलता हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असते, प्रतिक्रिया वेगळी असते.
प्रत्येक जणांचे स्वभाव वेगळे असतात, पण ज्यावेळेस आपण ख्रिस्तात येतो त्यावेळेस एका ख्रिस्ती सेवकाला, सेविकेला साजेल असं आमचं बोलणं आणि वागणं असलं पाहिजे. अचानक आलेल्या संकटात किंवा अचानक आलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही इतकं टिकून स्थिर राहिलं पाहिजे की आमच्या बोलण्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि 21वा वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 18 वर्स 21. नीतिसूत्रे 18 आणि 21. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. जिभेच्या हाती, तुमची जी जीभ आहे त्याच्यातच जगणं मरणं जिभेच्या हाती आहे. ज्यावेळेस कोर्टामध्ये एखादा निकाल लावायचा असतो, साक्षीदाराची जबानी घेतली जाते, म्हणजे तो काय बोलतो याच्यावरती निर्भर आहे की जीवन मिळणार आहे की मरण मिळणार आहे. मग ते फक्त कोर्टापुरतं मर्यादित नाही, जगात सुद्धा तुम्ही जीवन जगत असताना तुमच्याकडे आशीर्वाद येणार आहेत की शाप, हे केवळ आणि केवळ तुमच्या मुखावरती अवलंबून आहे. जे तुम्ही बोलणार तेच तुमच्याबद्दल घडणार आहे. वाईट परिस्थितीत जे पॉझिटिव्ह बोलत राहतात त्यांच्या जीवनात आशीर्वाद येतात. प्रियांनो, परिस्थितीला बदलावं लागतं, कारण की हे ख्रिस्ताचं सामर्थ्य आहे. की वादळात शिष्य घाबरले होते, काय बोलणं असेल त्यांचं, बुडतोय, मरतोय, वाचवा, प्रभू उठा, सगळे अस्थिर आहेत. प्रभू तर झोपला होता, बायबल सांगतं. शिष्यांनी उठवलं. इस्रायलाचा रक्षक मुळात झोपत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त उठल्यानंतर त्याच्या शब्दांमध्ये एक सत्यता, एक विश्वास, एक सामर्थ्य पाहायला मिळतं. शिष्यांना पण दटावलं, वादळाला पण दटावलं. त्या परिस्थितीत स्थिरतेने प्रभू येशू उभा राहिलेला आहे. आज अशा ख्रिस्ती लोकांची देवाच्या राज्यात गरज आहे की जे छोट्या छोट्या गोष्टींना पाहून भरकटणार नाहीत, निराश होणार नाहीत. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन हे आहेत. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिची आवड धरणारे म्हणजे कशाची आवड? जिभेची. बोलण्याद्वारे कुठले आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. बोलण्याद्वारे कन्फेशन, पॉझिटिव्ह कन्फेशन, वचनाचं डिक्लेरेशन आपल्या जीवनामध्ये करणं फार गरजेचं आहे. वचन ज्यावेळेस तुम्ही बोलता, देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या पवित्र उपस्थितीत आपल्याला सांगत आहे, कान उघडे ठेवून ऐका, हे वचन जिवंत आहे, हे वचन सत्य आहे, या वचनात सामर्थ्य आहे. ज्या वेळेस तुम्ही ही वचनं सत्यतेने घोषित करता, ज्यावेळेस ती डिक्लेअर करता, त्याचं कार्य तुमच्या डोळ्यासमोर घडताना तुम्ही पाहू शकता. आमेन, हालेलुया. वचन घोषित करणं आपल्या जीवनामध्ये, त्या वचनांना डिक्लेअर करणं, आशीर्वाद प्राप्त करून घेणं, आपल्या जिभेने कबूल करणं, हे खूप महत्वाचं आहे. तारण कोणाचं आहे? विश्वास ठेवतो त्याचा, आणि जो अंगीकार करणार आहे येशू ख्रिस्त हा प्रभू आहे, बोलावं लागणार आहे. काही लोकांचं सध्या खूप खतरनाक चाललंय, मी येशूचा गुप्त शिष्य आहे. तू गुप्त रान गुप्तच मर तिकडं, कुणालाच कळणार नाही हा येशूवर विश्वासणारा होता की नव्हता. तुम्हाला तुमचा विश्वास जगासमोर बेधडकपणे जाहीर करावा लागणार आहे. तुम्हाला सांगावं लागणार आहे की मी येशूला मानणारा व्यक्ती आहे. 4 लोकात उभं राहून तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा फॉलोवर आहे, मी येशूच्या मागं चालणारा व्यक्ती आहे. ज्यावेळेस तुम्ही ते कन्फेस करता, स्वर्गात आनंद केला जातो आणि परमेश्वर म्हणणार की याने जगात लोकांसमोर माझा स्वीकार केलाय, मी देवदूतांसमोर याचा स्वीकार करणार. हालेलुया. तुमचं प्रतिफळ मोठं आहे. तुम्ही काय बोलता, आप क्या बात करते हो, आप क्या बोलते हो, तुमच्या मुखातून काय शब्द निघतात, हे फार महत्वाचं आहे. मग माणूस चुकीचं कधी बोलतो किंवा विचार बदलतात कधी? ज्यावेळेस त्याच्या मनाच्या विरुद्ध घडतं. एक असतं देवाचं मन, दुसरं असतं सैतानाचं मन, आणि तिसरं असतं माणसाचं मन. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की सैतानाची इच्छा आपण कॅन्सल करतो का नाही करत? सैतान एखाद्याला काही स्वप्न पडलं,
काहीतरी सैतानाने निगेटिव्ह दाखवलं, आवाज आला, तुझं असं होणार, तुझं तसं होणार, हे ते. तुम्ही म्हणता येशूच्या नावात सैतानाचे प्लॅन कॅन्सल करतो. प्रभूला धन्यवाद तुमच्या विश्वासाबद्दल, पण कधी स्वतःचे प्लॅन कॅन्सल केलेत का? ऐकताय का चर्च तुम्ही? येशू ख्रिस्ताने गेतशेमाने बागेत एक खूप सुंदर प्रार्थना केली, होईल तर हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, माझ्या नको पण. ही प्रार्थना रोज पाहिजे आमच्याकडे. सैतानाची योजना रद्द केल्या तसं देवाला म्हणता आलं पाहिजे, देवा माझी नको, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. माझ्या मनचं नको, पण तुझ्या योजनेत जे आहे तेच माझ्या जीवनात घडू दे. मी माझ्या मनाने चाललो, माझ्या मनाने वागलो, मला जे हवंय नकोय त्याच्याकडे मी पाहिलं, पण प्रभू आज माझी नजर तुझ्याकडे लागलीये. स्वर्गीच्या देवा, तुझ्या इच्छेत काय, तुझ्या योजनेत काय, तेच माझ्या जीवनात घडू दे. मी ते स्वीकारायला तयार आहे. आपकी इच्छा क्या है प्रभू? What is your plan, Lord? What is your plan? I am ready to accept your plan, Lord. मी तयार आहे तुझी योजना स्वीकारण्यासाठी. ज्याला त्याची योजना समजतात तो व्यक्ती कधीच दुःखी होत नाही प्रियांनो. हालेलुया. जर पवित्र आत्म्याने मार्था आणि मरियेला आधीच रिव्हील केलं असतं, 4 दिवसाने भाऊ उठणार आहे, हसत हसत मैतीला गेल्या असत्या. मी काय म्हणतो तुम्हाला कळतंय का? त्या हसत हसत मैतीला गेल्या असत्या, अख्ख्या गावाने त्यांना नावं ठेवली असत्या. ते भाऊ वारलाय, हसतेस काय? लाज वाटली पाहिजे, तुझा सख्खा भाऊ मेलाय, हसतेस काय? तुला नाही माहित रे, 4 दिवसांनी इथंच काय होणार आहे. तो येणार आहे, तो येणार आहे, तो येणार आहे माझ्या भावाला उठवण्यासाठी. आत्मिक क्षेत्रातले लोक एवढे प्रबळ असतात कारण त्यांनी भवितव्य पाहिलेलं असतं, त्यांनी त्यांचा भविष्यकाळ पाहिलेला असतो, त्यांना ठाऊक असतं. जर माझ्या बायबलमध्ये लिहिलंय प्रत्येक गुडघा टेकला जाणार आहे. प्रत्येक गुडघा या शब्दाचा अर्थ काय? फक्त ख्रिश्चन लोकांचा, फक्त कॅथलिक मंडळांचा, बिलिव्हर मंडळ्या, पेंटिकॉस्टल मंडळ्या, बिलिव्हर मंडळ्या, बिलीव ओव्हर मंडळ्या, कोणत्या मंडळ्या? कोणी असो, प्रत्येक गुडघा. मी म्हटलं प्रत्येक गुडघा. मग जर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गुडघा टेकणार आहे, मग तुमचा शोक व्यर्थ आहे, तुमचं रडणं व्यर्थ आहे, तुमची अस्थिरता व्यर्थ आहे. आज ती स्थिरता प्रभूकडे मागणं गरजेचं आहे. फिलिपिकरस पत्र 4 अध्याय आणि 6 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 6. कशाविषयी ही चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयी ही म्हणजे कशाच विषयी, कोणत्याच गोष्टीविषयी. ज्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन आहे, सैतान बरोबर त्या गोष्टीचं टेन्शन वाढवायचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टीचं भय, योबावर संकट का आले? 42 अध्याय बारकाईने वाचा, तुम्हाला कळेल. योब म्हणतो ज्या गोष्टीची मला भीती होती, भय होतं, तेच माझ्यावर आलं. म्हणजे चांगल्या दिवसात त्याला भीती वाटायची, मुलं मरतील का, मेंढरं जातील का, 7,000 आहेत एवढी मेंढरं घेऊन जाईल का मिद्यानी किंवा कोणी, त्याला भीती होती या सगळ्या गोष्टींची. 3,000 उंट जातील का, माझे 500 बैल जातील का, गाढवं जातील का माझे 500, काय होईल का, मनात भीती होती. चांगल्या दिवसात आम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे आणि वाईट दिवसात पण आम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. योबाने वाईट दिवसात पण देवाच्या विरुद्ध काही काम केलेलं नाहीये, पण त्याचा विचार हा चुकीचा होता की त्याने माझ्यावर काय येईल याचा त्याने विचार करत राहिला. बरोबर तेच त्याच्यावरती आलं. चिंतन करत राहू नका वाईट गोष्टींचं. असं होईल का, असं होईल का, असं होईल का, वाईट गोष्टीबद्दल चिंतन करू नका. काही लोकांचं खूप खतरनाक असतं. आज माझा डावा डोळा उडतोय आणि उजवा डोळा उडतोय, तुझ्या डोळ्याला पंख लावलेत की काय झालंय मला कळत नाही. अंधश्रद्धा आहे त्या गोष्टी. पूर्ण शरीरात नर्व्ज असतात तुमच्या, घशातल्या नववरती परिणाम झाला तर उचकी लागते, डोळ्याच्या नववर परिणाम झाला तर डोळ्याचं फडफड होते, काय होतं सगळं, काय काय सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यातून बाहेर या.
अमावस्या आली की मला असं होतं आणि सोमवस्या आली की तसं होतं. हे आपल्यासाठी नाही आहे, हे आपल्यासाठी नाही आहे. पौर्णिमा असो नाही तर पौर्णिमाची बहीण असो, हे आपल्यासाठी. हालेलुया. मी चाललो होतो, रस्त्यात उतारा टाकला, ताजा असेल तर खाऊन घे. या गोष्टी आपल्यासाठी नाहीत. जळते बाण जे वैऱ्यांनी सोडलेत ते विझवणारा आणि नष्ट करणारा आपला देव आहे. प्रत्येक परिस्थितीत आम्हाला सकारात्मक बोलता आलं पाहिजे आणि सकारात्मक विचार करता आला पाहिजे. मग कशाची चिंता करू नका सांगितलं बायबलमध्ये. चिंता करून काय करणार आहेत आपण? काय फायदा आहे? इतकं टेन्शन, मी रात्रभर झोपलो नाही. काय झालं त्याने? असं म्हणा, खूप टेन्शन आलं होतं पण मी गुडघे टेकले आणि रात्रभर प्रार्थना केली. उत्तर मिळणार. हे पंडिता रमाबाई केडगाव मुक्ती मिशनला विहीर खणायचं काम चाललं. अनाथ लेकरं बसलेत सगळे तिथं. 21 परस विहीर खणली. किती? 7 फुटाचा एक परस. 21 साता आहे का कोणी गणिताचं विद्यार्थी? जे असतील ते असतील. 147. गॉड ब्लेस यू सिस्टर. एवढी खोल विहीर ज्यावेळेस खणली ना, ते कामगारांनी तिथं कुदळ फावडे त्यांच्या सगळ्या गोष्टी तिथंच टाकल्या आणि पळून गेले. बाईला वेड लागले म्हणे. संध्याकाळची 7च्या वेळेस सगळं त्यांनी टाकून पळून गेले. कोणीतरी सांगत आलं, बाई कामगार पळून गेले, आता खोदणार नाही म्हणे. पंडिता रमाबाई ते विहिरीवरती गेल्या आणि गुडघे टेकून रात्रभर त्यांनी प्रार्थना केली. सकाळी 7 वाजता विहीर पाण्याने तुडुंब भरली होती आणि पाणी त्याच्यावरून वाहत होतं त्या विहिरीवरून. हा तुमचा आणि माझा देव आहे. कशाविषयी चिंता करू नका. चिंता करण्याऐवजी ये बात आहे. हालेलुया. फिलिप्पी 4:6 मध्ये बायबल सांगतं, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आमेन. हालेलुया. आमचं बोलणं पॉझिटिव्ह पाहिजे, आमचं वागणं पॉझिटिव्ह पाहिजे, आमचे विचार सकारात्मक पाहिजेत. नेहमी त्याच विचारांमध्ये नेगेटिव्ह विचार. नाही मग असंच होतं माझं, नाही मग तसंच होतं, ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर या. कन्फेस करायला सुरुवात करा. नाही, माझे चांगले दिवस परमेश्वर घेऊन येत आहे. हालेलुया. माझी बरकत येत आहे, माझे आशीर्वाद येत आहेत, माझ्या जीवनावर देवाची कृपा येत आहे. मी पापात राहणार नाही, मी सत्यतेने देवाच्या आत्म्याने भरून चालणार आहे. कोणाबद्दलच निगेटिव्ह बोलू नका. हा कधीच सुधारणार नाही, ह्याच्या जीवनात कधीच काही होणार नाही. कोणाबद्दलही बोलू नका आणि स्वतःबद्दलही कुठलीच गोष्ट निगेटिव्ह बोलू नका. त्या गोष्टी काय करतात ना, सैतानाला आमंत्रण मिळतं. तुम्ही ज्यावेळी तुमच्या लेकराला म्हणतात तू वाईट आहेस, बर्बाद होशील, सैतानाला वाटतं अरे वा, याला बर्बाद करायला मला खास आमंत्रण दिलंय. आणि मग त्या पुढं गोष्टी घडत जातात. प्रियांनो, आमचं बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक बोलता, सकारात्मक विचार करता, परिस्थिती बदलायला सुरुवात होते आणि मग एक दैवी आनंद तुमच्या मनात येतो. शमशोनाची ताकद त्याच्या केसात होती का नव्हती? ज्या दिवशी हेअरकट झाला त्याचा एकदम खलास, त्याला वाटलं झोपेतून उठला आता सगळे दोरखंडन हे ते तोडून टाकतं. त्याला काहीच जमलं नाही. नाजीर होता ना, नाजीराच्या नियमांमध्ये एक नियम आहे की त्याच्या डोक्याला वस्त्रा नकोय, पण तो वस्त्र लावला, नियम मोडला, शक्तिहीन झाला तो. त्याची ताकद त्याच्या केसात होती. आपली ताकद प्रभूचा आनंद ही आपली ताकद आहे. नेहम्या 8:10. प्रभूचा आनंद ही आमची ताकद आहे. द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. हालेलुया. प्रभूचा आनंद ही आमची ताकद आहे. मग ज्यावेळेस त्या आनंदाने आपण भरतो, नीतिसूत्रे 17वा अध्याय आणि 22वा वचन. नीतिसूत्रे
17:22. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. कसलं हृदय? बोला तर मोठ्याने. आनंदी हृदय उत्कृष्ट औषध होय. खिन्न हृदय हाडे शुष्क करते. जे लोक हाडांच्या प्रॉब्लेम मध्ये, त्यांना सांगायचं आनंदी राहा. किती लोक आमेन म्हणणार? हालेलुया. सत्य गोष्ट, एकदम 100% ट्रूथ आहे हे. ज्यावेळेस निराशा माणसाला गाठते ना, त्यावेळेस आजार प्रबळ होत जातात. आणि ज्यावेळेस आनंद तुमच्याकडे येतो, खराब झालेली हाडं रिपेअर होतात. आनंदानं तुम्ही ज्यावेळेस गजर करता परमेश्वरासाठी, तुमची हाडं झिजलेली परत एकदा टवटवीत करतो परमेश्वर. आनंदी हृदय सर्वोत्कृष्ट, सगळ्यात उत्तम, सगळ्यात छान असं औषध आहे. आणि ते कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं माहिती आहे तुम्हाला? त्याला एक्सपायरी डेट नाही आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निरंतरचा स्वर्गीय आनंद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. तो फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये प्राप्त होतो. असं झालेत कधी तुमच्याबरोबर? तुम्ही खूप निराशेत, आणि निराशेत तुम्ही गुडघे टेकलेत, चर्चला आलात, नाही तर प्रभूच्या सान्निध्यात आलात, आणि बघता बघता तुम्हाला कळतं, अरे माझं टेन्शन सगळं निघून गेलं. हालेलुया. असं झालंय कधी तुमच्याबरोबर? येस. जर असं झालंय तर निश्चित ज्यावेळेस अडचणी येतील, आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट करायची की आम्हाला प्रार्थनेमध्ये यायचं आहे, देवाच्या सान्निध्यात उभं राहायचं आहे, आणि आम्ही स्वतःला कसं स्ट्रॉंग करू शकतो प्रार्थनेने, याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही स्वतः कमजोर आहेत, त्यावेळेस तुम्ही अजून भार नाही वाहू शकत, प्रार्थना नाही करता येणार, बायबल नाही वाचता येणार, संदेश नाही देता येणार, गीत गायला लागलं तर त्या दिवशी सूर नाही लागणार, कसल्याच गोष्टीत तुम्हाला कॉन्फिडन्स नाही लागणार. तुम्ही प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडंट आहे, पण ज्या दिवशी तुम्ही दुःखित मनाने उभे आहेत, त्यावेळेस तुमच्यामध्ये काहीतरी तुम्हाला स्वतःला बदल जाणवतात. मग पहिली गोष्ट करायची, प्रार्थना करायची, प्रभू तुझ्या आनंदाने मला भरून टाका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तो आनंद आमच्यासाठी सगळ्या गोष्टी सकारात्मक आणि चांगल्या करणार आहे. इफिस्करास पत्र 4 अध्याय 31 वचन. इफिशियन्स चॅप्टर 4 वर्स 31. सगळी नेगेटिव्हिटी देवाने आपल्यापासून दूर केली. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. नेगेटिव्हिटी असा प्रवेश करायला लागली कुठून की लगेच हाकलून द्यायची ताकद पाहिजे. आमेन, हालेलुया. कोणाच्या बोलण्यातून, वागण्यातून, कशातून पण तुम्हाला जाणवलं, कोणी निंदा करणारा व्यक्ती भेटला, काहीतरी कुठून तुम्हाला नकारात्मक गोष्टी तुमच्याकडे यायला सुरुवात झाली, तिथंच तुम्ही सैतानाला अडवणं गरजेचं आहे. नाही जाऊ दे, मी काय नाही बोलत, जाऊ दे, मी काय नाही करत. मग त्याच्यामुळे ती नकारात्मक शक्ती वाढत जाते, आणि माणसं मग इतके निगेटिव्ह होतात की एकदम देवाच्या सान्निध्यात असलेले लोक देवापासून दूर गेलेले दिसतात. प्रियांनो, देवापासून दूर गेलेले, जे म्हणतात प्रभू मी तुला कधीच नाही सोडणार, ते म्हणतात प्रभू मी चर्चला कधीच नाही येणार. ऐकताय तुम्ही? जे एकदम प्रेयरमध्ये स्ट्रॉंग होते, असे पांढरे शुभ्र कपडे घालणारे, असं बघितलं तर वाटायचं असे देवदूत, बघून वाटायचं देवदूत. आता देवदूत नाही, आता भूत झालेत काही लोक, असे डेंजरस एकदम. मी काय म्हणतो, स्वतःसाठी खूप कडक नियम बनवू नका. ऐकता तुम्ही? तुम्ही नवीन करारात आहेत, मान्य करता की नाही? काही लोकांना असं पक्क ठरवलं, शुक्रवारी उपवास केला तरच देव माझा ऐकेल. आणि एका दिवशी डॉक्टरने सांगितलं तुला गोळ्या घ्याव्या लागतील, शुक्रवारी उपवास नाही. हा आठवडा लय खराब गेला, इतका बेकार गेला, इतका शुक्रवारी उपवास नाही ना झाला माझा. अरे तुझा देव का तुझ्या उपवासावर बसला काय? वेड्या, तू उपवास धर, नाही तर धरू नको, तो तुझ्यावर दया करणारच आहे. तो पांढरे कपडे घातले तरी तो तुझा लाड करेल, काळे कपडे घातले तरी तो तुझा लाड करेल. हालेलुया. तुझ्या कपड्यावरती तो नाही बघत. प्रियांनो, सगळे रंग माझ्या देवाने बनवलेत, सगळे रंग. हालेलुया. प्रत्येक रंग आमच्या प्रभूचा आहे, प्रत्येक रंग.
स्वतःला एकदम असं स्ट्रिक्ट बनवून अडकवून ठेवू नका कशामध्ये. जितकं तुम्ही स्वतःला स्ट्रिक्ट वातावरण बनवता ना, मी फिक्स एवढे तास प्रार्थना करतो, आज 15 मिनिटं कमी झाली, मला खूप आत्म्यात कमजोर वाटतंय, चूक आहे, चूक आहे. जुना करार होता नियमांचा, नवीन करार असा आहे, मी रात्रंदिवस देवाची स्तुती आराधना करत राहील. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी सकाळी उठेन तेव्हा मी प्रार्थना करील, मी रस्त्याने चालेल तेव्हा प्रार्थना करील, मी शाळेत असेल तेव्हा प्रार्थना करील, कॉलेजला असो, कामात असो, घरात असो, दारात असो. जेव्हा तुम्ही देवासाठी फ्लेक्झिबल बनता त्यावेळेस तुमच्या आशा मोडल्या जात नाहीत. त्यावेळेस तुम्हाला असा खिन्नपणा येत नाही, अरे बापरे मी हे असं कसं काय केलं. तुम्ही मोकळ्या मनाने देवाचं काम करता. त्या देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालायला लागलात. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सेवेत येता त्यावेळेस तुम्ही बायबल घेता आणि म्हणता, आज मी माटुंग्याला प्रार्थनेला चाललो, उद्या मी ठाण्याला प्रार्थनेला चाललो, परवा मी पुण्याला प्रार्थनेला चाललो, असं तुम्ही म्हणता. पण नंतर ज्यावेळेस तुम्हाला स्पिरिच्युअल मॅच्युरिटी यायला लागली की तुम्ही म्हणता, प्रभू आज तुम्हाला कुठं घेऊन चाललायस. मग प्रभू म्हणतो, उठ, अशाच्या ठिकाणी गरज आहे, तो तुम्हाला घेऊन जातो. आणि मग तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर देवाच्या योजनेप्रमाणे तुम्ही एखाद्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर तुम्हाला एकदम अद्भुत काहीतरी देवाचं काम दिसतं आणि तुम्हाला कळतं की प्रभू तू मला घेऊन आलायस इथं. स्वतःच्या मनाने गेलं तर गाडी खर्चाला पैसे नाहीत, रस्त्यात टायर पंक्चर झाला. स्वतःच्या इच्छेने गेलं, 3 तास प्रार्थना केली, भूतच नाही गेलं. प्रभू किती मी रडून कळकळून प्रार्थना केली देवा, ते झालंच नाही काम. प्रभू म्हणतो, तू मला विचारलंस का. स्ट्रिक्ट नियम बनवू नका स्वतःसाठी. स्ट्रिक्ट नियम, कठीण नियम, तुमचे स्वतःचे नियम बाजूला काढून टाका. आज तुमच्या वस्त्राविषयी, तुमच्या खाण्यापिण्याविषयी, तुमच्या उपासांविषयी, तुमच्या प्रार्थनेविषयी ज्या कठीण नियमांनी तुम्ही स्वतःवरती ओझं घेतलेलं आहे ते झटकून टाका आणि प्रभूला सांगा. कधी माहीत नाही, देव सांगेल 21 दिवस उपास कर. तुम्ही म्हणाल करतो प्रभू. प्रभू म्हणाल 40 दिवस कर, करतो प्रभू. प्रभू सांगाल महिनाभर कर, करतो प्रभू. कधी कधी महिनाभर सांगाल नको करू. नाही माहीत तुझी काय योजना आहे, तुझ्या इच्छेत काय. आणि ज्यावेळी त्याच्या इच्छेने तुम्ही चालाल, म्हणजे काय, माझी स्वतःची इच्छा मी पूर्ण करणार, सैतानाची इच्छा पूर्ण करणार, निराशा येणारच नाही. प्रभू सांगतोय की माझ्या सेवेमध्ये असं काम कर, जा अशा ठिकाणी जाऊन सुवार्ता सांग. तुम्ही चाललाय, तुम्ही सुवार्ता सांगताय, माहित नाही काहीतरी अडचण आली, पण परत तुम्ही प्रार्थने देताना सांगता, प्रभू तुझं काम आहे, तू पूर्ण करण्याला शक्ती दे, तुझं कार्य आहे, तू शक्ती दे, सामर्थ्य दे, सगळ्या गोष्टीचा तू पुरवठा कर. आणि प्रभू ते करत जातो. तुमची निराशा तुमच्याकडे राहूच शकत नाही. ख्रिस्तासाठी जगायला सुरुवात करा. स्वतःसाठी जगायचं सोडून द्या. कठीण आहे जरा, पण हेच ख्रिस्ती जीवन आहे. हालेलुया, बोलो यीशु मसीह की. मिनिस्ट्री माइंडेड बना, किंगडम माइंडेड बना. कोणतं माइंडेड? किंगडम. कोणाचं किंगडम? किंगडम म्हणजे राज्य. देवाच्या राज्याची मानसिकता घ्या. देवाच्या राज्याची मानसिकता, किंगडम माइंडेड. लोक कसे आहेत? ज्याला देवाच्या राज्याची फिकर पडली आहे ना, देवाच्या राज्यातला पैसा त्याच्याकडे येतो. ज्याला देवाच्या राज्याची काळजी आहे, प्रभू तुझं राज्य वाढवायचंय, तुझं काम वाढवायचंय. सैतानाने षडयंत्र रचलेत, बघताय की नाही व्हॉट्सअपवरती.
हो की नाही? काही लोकांचा आत्ताच थरथर का पोहायला लागला. कान उघडे ठेवून ऐका. जर तुम्हाला विश्वास आहे की देवाने तुम्हाला बोलवलंय, जर तुम्हाला विश्वास आहे की या देशात, या ठिकाणात, या मुंबईत प्रभूने तुम्हाला निवडले त्याच्या गौरवी राज्याच्या कामासाठी, कोणताच सनबल्लट, कोणताच तोबिया देवाचं काम नाही थांबवू शकत प्रियांनो. हालेलुया. कुठलाच हामान देवाच्या राज्याच्या विरुद्ध उभा नाही राहू शकत. कुठला यहुदा इस्कारियोत तुमच्या विरुद्ध नाही उभा राहू शकत. जर तुम्ही देवाच्या राज्याचं काम करत आहात, ती आमची मानसिकता आज बदलणं गरजेचं आहे. आम्ही किती सकारात्मक विचार करतोय. आमच्या घरात सकारात्मक विचार आहेत का? आमच्या मंडळीत सकारात्मक विचार आहेत का? काही लोकांचे आठवड्यातून 1-2 दिवस सकारात्मक असतात, 2-4 दिवस नकारात्मक विचार असतात. मग त्याचा दुष्परिणाम काय होतो की एखादा प्रवासाला सुरुवात करतोय आणि प्रवास सुरू होता होता अर्ध्यातून परत मागे येतो आणि परत पहिलीला जाऊन बसतो. तो प्रवास कधीच पूर्ण होणार नाही. तळ्यात मळ्यात करणाऱ्या लोकांच्या जीवनात आध्यात्मिक यश मिळू शकत नाही. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. जे स्थिर आहेत, रोज टिकून तिथं पुढं चालतात. काय लोकांचा नेहमी प्रश्न आहे, सगळे संकट माझ्यावरच का रे? घे ना, प्रभू आहे ना तुझ्या बरोबर, प्रभू आहे तुझ्या बरोबर. सगळ्या अडचणी मलाच का, सगळं दुःख मलाच का? प्रभू तुला घडवतोय. आणि ज्यावेळेस तू याच्यातून उभा राहशील, ज्यावेळेस तू याच्यातून उभी राहशील, देव तुला सामर्थ्यवान सेवक आणि सेविका बनवणार आहे. संकटात आमचे विचार पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये इफिस 4:31 मध्ये बायबल सांगतं, काय सांगतं ऐका, काय दूर केलं आमच्यापासून? सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ह्या अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत. सगळ्या वाईट गोष्टीनं दूर केले. त्या नेगेटिव्हिटीला परमेश्वराने आमच्यापासून दूर केलंय. वाईट गोष्टी आमच्या जीवनातून वजा करून टाकल्यात परमेश्वराने. मग ज्यावेळेस तुम्ही सत्यतेने चालता, चांगल्या रीतीने बोलता, वागता, तुमचं जीवन आशीर्वादित व्हायला सुरुवात होते. फिलिपियन्स पत्र 4 अध्याय 8 आणि 9 वचन. फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्सेस 8 and 9. फिलिपिय 4, 8 आणि 9. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत व माझे जे ऐकलेत, पाहिलेत ते आचरत राहा, म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. जे तुम्ही शिकलात वचनातून, त्या गोष्टी घट्ट धरून राहा. आमचा स्वभाव निरंतर पॉझिटिव्ह असला पाहिजे. अडचणीत पण आम्ही पॉझिटिव्ह दिसलो पाहिजे. काही लोक मला विचारतात, पास्टर तुम्ही कधी पण एनर्जेटिक असता, कधी पण एकदम पॉझिटिव्ह असता, कधी पण तुम्हाला काही टेन्शन नाही का? आता त्याला काय सांगू, तुझ्यापेक्षा 4 पट माझ्याकडे आहे. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. एकच गोष्ट मला कळते, एक गोष्ट मला पक्की कळते, जी मी कधीच सोडणार नाही. अडचणी आल्या, संकट आली, येतात, माझ्याकडे पण खूप येतात, भरपूर मोठ्या मोठ्या अडचणी येतात. पण एक गोष्ट मला माहिती आहे, मला आम्ही शांत आठवत बसतो माझ्या प्रभूने माझ्यावर काय काय दया केली. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्याचं स्मरण तुम्ही करता, तुम्हाला जाणवतं, आहा, प्रभूने मला कधीच सोडलं नाही. कधी हॉस्पिटल मला माहीत नव्हतं, आणि ज्यावेळेस मी 3 दिवस सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पडलो होतो, तिकडं जाताना भीती वाटली होती मला. ऐकताय तुम्ही? पण त्या ऑपरेशन थिएटरमध्ये माझा प्रभू माझ्या बाजूला उभा होता. हालेलुया. प्रत्येक जीवनातील चढ उतारात, आडी अडचणीमध्ये
प्रत्येक समयात मी पाहिलं चांगले चांगले लोक मला सोडून गेले प्रियांनो, चांगले चांगले लोक. फसवणारे, धोका देणारे यांची लिस्ट माझ्या लाईफमध्ये फार मोठी आहे. पण माझा तो स्वभाव नाही. मला यांनी सोडलं, त्यांनी हे केलं, मला ते बोलण्यासाठी संधी नाही आहे. मला हे बोलण्यासाठी संधी आहे की माझा प्रभू मला कधीच सोडत नाही. हालेलुया. जर तो सोडत नाही, मी कोणाकडे बघून सेवा करू? ज्याने मला बोलवलंय तो विश्वासयोग्य आहे. अडचणी आल्या तरी मी त्याच्याकडे बघितलं तरी नवीन ताकद मिळणार आहे. हालेलुया. भरोसा येशूवरती ठेवा प्रियांनो. तुमची नजर ख्रिस्ताकडे लागलेली असू द्या. अडचणीत आणि संकटात प्रभूचा हात झटकू नका. तो नाही वाचवणार, मी चॅलेंज देतो, तुम्हाला कुणीच वाचू शकत नाही. दावा आहे माझा तुम्हाला, गॅरंटेड सांगतो. जर तुम्ही प्रभूचा हात सोडला, तुम्ही संकटावर विजयी नाही होऊ शकत, जीवनात यशस्वी नाही होऊ शकत. मग जो आपल्याला वाचवणार आहे त्याचा हात आम्ही कधी सोडला नाही पाहिजे. त्याच्या कार्याची साथ आम्ही कधी नाही सोडली पाहिजे. त्याच्याशी एकनिष्ठतेने आम्हाला जीवन जगता आलं पाहिजे. सातत्याने त्याच्या सानिध्यात टिकून राहिलं पाहिजे. रोज आमचा स्वभाव जर बदलत असेल, रोज कधी असं कधी तसं, आशीर्वाद निघून जातील प्रियांनो. हालेलुया. सतत आम्हाला एकसारखा स्थिरपणा टिकवून ठेवायचा आहे. सतत निरंतर जे तुमचे निर्णय आहेत जीवनातले, त्या निर्णयांमध्ये तुम्हाला अटळ राहायचं आहे. 1 जानेवारीला कितीतरी लोकांनी जिम लावली असेल, काही लोकांनी 5 जानेवारीला सोडून दिली असेल, काही 15 जानेवारी पर्यंत. 1 जानेवारीपासून मी आता गिटार शिकणार, कीबोर्ड शिकणार, मी हे शिकणार, मी ते शिकणार. पहिले 15-20 दिवस आणि दरवर्षीचा तोच पॅटर्न असतो. 31 तारखेला निर्णय घ्यायचा, उद्यापासून मी असं करणार आहे. ह्या लोकांसाठी यशस्वी जीवन नाहीये. एकदा निर्णय घेतला ना देवाच्या उपस्थितीत, त्या निर्णयात तुम्हाला दैवी योजना दिसली पाहिजे. मला गिटार शिकायचंय, मला कीबोर्ड शिकायचंय, मला वाद्य शिकायचंय, मला हे शिकायचंय, पण ते कशासाठी? माझ्या देवाच्या गौरवासाठी. आणि जर त्याच्यातून देवाचा गौरव होणार आहे, मी त्याचा तळ गाठणार. बस, मी सोडत नसतो. आता हातपाय धुवून मागं लागा त्या गोष्टीच्या. सातत्य ठेवा. निरंतर प्रभूने दिलेली काम आणि प्रभूने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झटा. निरंतर त्याच्यामध्ये रंगून जा. तुमच्या कार्यात, तुमच्या सेवेत एक स्थिरपणा असणं गरजेचं आहे. जे तुम्ही शिकलात, बायबल सांगतं, ज्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला दिल्यात, जे शिकलात, स्वीकारलं, जे ऐकलंय, पाहिलं, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टिकून राहा. म्हणजे देव तुमच्या बरोबर राहील. टिकून राहा. तुमचे विचार टिकून राहिले पाहिजेत. आनंदी तर आनंदीच विचार पाहिजेत. सरळ तर सरळच विचार पाहिजेत. एक दिवस वाकडे तिकडे नको. सातत्याने सरळ रीतीनं ते जीवन आम्हाला जगता आलं पाहिजे. लूक 21व्या अध्यायाच्या 1 ते 4 वचनामध्ये, लूक चॅप्टर 21 वर्सेस 1 to 4. येशू ख्रिस्त एकदा मंदिरामध्ये होता. श्रीमंत लोक दान भांडारात त्यांच्या देणग्या देत होते. आणि श्रीमंत लोक ज्यावेळेस त्या दान भांडारात देणग्या देत होते, त्याच लाईनमध्ये, त्याच जमावामध्ये एक दरिद्री विधवा होती. आता विधवा म्हणजे तिला पती नाहीये, दरिद्री आहे म्हणजे ती कंगाल स्त्री आहे. आणि त्या कंगाल स्त्रीकडं तिची उपजीविका म्हणजे त्या दिवशी भोजन करण्याचे पैसे तिच्याकडे आहेत. एक तर ती दरिद्री आहे, तिची एकच इच्छा आहे, आज देवा काहीतरी खायला मिळू दे, देवा मला अन्न दे, देवा मला अन्न दे. कोणीतरी आलं, हे घे बाई 2 टोले घे.
तिने घेतल्या. आता ते घेऊन तिला तिच्यासाठी काहीतरी अन्न विकत घ्यायचंय. मग ते अन्न विकत घेऊ की देवाच्या राज्यासाठी देऊ? त्या दरिद्रतेच्या परिस्थितीमध्ये तिने तिचा विश्वास जाहीर केला. प्रियांनो, माझ्याकडे एवढं आल्यावर मी देईल, तू लबाडेस, विषय सोडून दे तुझा. हालेलुया. मला नोकरी लागली ना पास्टर, मग मी असं करीन, माझं फक्त तेवढं काम होऊ द्या. आमचा विश्वास त्याच्यातून दिसतो. कठीण परिस्थितीत या स्त्रीने उदार मन दाखवलं. उदार श्रीमंताने असायला हवंय, पण ती गरीब असताना तिने खरी श्रीमंती दाखवली. मनाची श्रीमंत होती. देवाला सांगा, आम्हाला असं मन दे. आमेन. हालेलुया. आम्हाला असे विचार दे, आम्हाला अशी बुद्धी दे, असं बोलणं आमच्याकडे असू दे. नेहमी रडकं जीवन आम्हाला नकोय प्रभू, आम्हाला आनंदी जीवन दे. हालेलुया. आम्हाला इतकं आनंदी ठेव, इतकं आनंदी ठेव की आमच्या जीवनातला आनंद पाहून आम्हाला भेटणारे आशीर्वादित होतील. विधवेच्या जीवनात महान कार्य. एलियाच्या काळात ती सारफतची विधवा पण तशीच होती. पहिले राजे 17 अध्याय 10 ते 16 वचनामध्ये. पहिले राजे 17 10 ते 16. देवाचा दास एलिया तिला सांगतो, जा आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. 11व्या वचनात म्हणतो, जा आपल्या हाती भाकरीचा तुकडा घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर, ह्याच्या जीविताची शपथ. देवाची शपथ घेऊन टाकली तिने. माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुप्पीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे, मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मरू. एलिया तिला म्हणाला, भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी तू म्हणतेस त्याप्रमाणे कर म्हणजे खा आणि मर. तुला काय करायचं नंतर कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्या मुलासाठी, आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. त्या स्त्रीने पहिली भाकर ज्यावेळेस त्या दासासाठी आणली, तिचे आशीर्वाद मोकळे झाले. कठीण परिस्थिती. तिच्या स्वतःसाठी मुलासाठी शेवटची भाकर होती. आता जी तिने स्वतःसाठी राखून ठेवली होती, ती देवाच्या दासासाठी देऊन टाकली. कठीण परिस्थितीत विश्वास दाखवायला सुरुवात करा प्रियांनो. हालेलुया. डॉक्टर सांगतील तू मरणार आहेस, त्याला म्हणायचं असं होणार, मी जगणार आहे. हालेलुया. रद्द करायचे ते प्लॅन. कोणी सांगाल तू असंच राहणार आहेस, गरिबीतच मरणार आहे, तुझं वाईट होणार आहे, ऍक्सेप्ट करू नका. ऍक्सेप्ट करू नका. देवाच्या वचनात, देवाच्या सानिध्यात डिक्लेरेशन चालू करा. पॉझिटिव्ह बोलल्याने, सत्य बोलल्याने, देवाचं वचन घोषित केल्याने आशीर्वाद मोकळे होतात. येशू ख्रिस्त क्रूसावर मारला जात होता. भयानक परिस्थिती. रोज त्याच्या मागे गर्दी असायची, पण त्या गर्दीमध्ये काय आवाज असायचा? मी बरा झालो, माझा कुष्ठरोग गेला, माझं कोड बरं झालं, मी आंधळा होतो, मी बरा झालो, मी तुझ्या वस्त्राच्या काठाला शिवले, मी बरे झाले. हाच गोंधळ पाठीमागं त्याच्या गर्दीमध्ये. अनेक दिवशी असा गोंधळ. याला क्रूसावर खेळा, याला सोडू नका, याला मारून टाका, याला फटके द्या. सगळे विरोधात उठले, सगळे विरोधात. सगळी परिस्थिती नेगेटिव्ह झाली. एक पण त्याच्या फेवरमध्ये बोलायला तयार नाही. एक पण जण. कोणी तोंडावर थुंकतय, कोणी प्रहार करतय, कोणी डोक्यात काट्याचा मुकुट घालतय, छडीने मार देतय, रक्ताची धार लागलीये.
39 फटके, अंगाच्या चिंदड्या झाल्यात, सगळे निगेटिव्ह, आजूबाजूचे सगळे विरोधात्मक गोष्टी बोलतात. त्याचा क्रूस त्याच्या खांद्यावर दिला, त्याला काही नेताच येईना, पडायचं 10 वेळा, पडतोय, उठतोय, क्रूस घेतोय, चाललाय कसं तरी. एका व्यक्तीला वेठीस धरलं. वेठीस धरणं म्हणजे काय? जबरदस्ती. त्याला येशूची दया नाही आली. अरे बाप रे, हा व्यक्ती मरायला लागलाय, क्रूस नाही नेता येत, आलो मी आलो, तुला मदत करतो. तसं नाही. घे त्याचा क्रूस, चाल मदत कर. जबरदस्तीनं. त्या शिमोन कुर्णेकराला ती संधी मिळाली की येशूचा क्रूस व्हावे. पॉझिटिव्हली नाही आला तो, दया करून आलोय मी मदतीला, नाही. आणि ह्या परिस्थितीत वधस्तंभावर तो खेळला गेला, हातीपायी खेळ ठोकले. एक चोर म्हणतो, तू खरंच देवाचा पुत्र आहेस तर स्वतःचा बचाव कर, आमचा पण कर. तिथं पण निंदा चालू आहे. पण पहिलं जर तिथं काय पॉझिटिव्ह घडलं असेल, एक चोराने पॉझिटिव्ह कन्फेशन केलं, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. क्रूसावर खेळलेला असताना तो त्याला राजा दिसतोय, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट आहे, पण त्याला समजतंय की हा काट्याचा मुकुट आहे, पण एक दिवशी राजांच्या राजाचा आणि प्रभूंच्या प्रभूचा मुकुट याच्या शिरावर असणार आहे. हा राजांचा राजा आहे, हा प्रभूंचा प्रभू, हा सामर्थ्यवान आहे. त्या वाईट परिस्थितीत त्याने ओळखलं. तो फक्त एवढंच बोलला, राजवैभवाने येशील तेव्हा माझी आठवण कर. येशूने डायरेक्ट प्रॉमिस, तू आज मज बरोबर, तुझ बरोबर. पुढं काय? तू आज मज बरोबर, मी तुझ्या बरोबर क्रूसावर आलो. एवढ्यापर्यंतच मला वाटलं तुझा रस्ता वेगळा आहे, आमच्या दोघांचा रस्ता वेगळा आहे. आम्ही चाललो दोघं अधोलोकाला. काय म्हणतोस तू पुढं? तुम्ही नाही, तू एकटाच. ज्याने विश्वास ठेवला, ज्याने सत्य प्रकट केलं, तू आज मज बरोबर सुख लोकात असशील. काय? अरे जे प्राप्त करण्यासाठी या सगळे सुंदर सुंदर कपडे घातलेले, धार्मिक क्रूसाच्या जवळ जमलेले लोक यांनी आयुष्य घातलं, पण त्यांच्या वाटेला ते येणार नाही. मी चोर आहे, मला ते मिळतंय. असं मी काय केलंय? एक गोष्ट त्याने केली, मरता मरता चांगली गोष्ट बोलून गेला. हालेलुया. चांगलं बोलणाऱ्या लोकांचे आशीर्वाद मोकळे होतात. कसं बोलणार आहे? कुचकं भाषण करणारे त्यांना नाही मिळणार. जे चांगलं बोलू शकतात त्यांना आशीर्वाद मिळतील. प्रियांनो, हालेलुया, प्रेज लॉर्ड. आज या सगळ्या वचनांचा सारांश आपल्या जीवनामध्ये प्राप्त करूया आणि आज प्रभूला सांगूया की प्रभू, मला तुझा असा आशीर्वाद दे की प्रत्येक परिस्थितीत मी सकारात्मक राहील. मी कधीच निराशेत जाणार नाही, कधीच मी निगेटिव्ह बोलणार नाही, कधी मी चुकीचं वागणार नाही. निरंतर मी सकारात्मक गोष्टी बोलत राहील. आमेन. बोला येशू मसीह की आमेन. हालेलुया. या एक प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आमच्या हृदयाचा, आमच्या अंतःकरणाचा ताबा घे. जे वचन आज आम्हाला तू दिलंस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह राहण्यासाठी, पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी, चांगले विचार करण्यासाठी, चांगलं बोलण्यासाठी, सकारात्मक बोलण्यासाठी तू आपल्या लेकरांचं सहाय्याने मदत कर. प्रभू तुला धन्यवाद देतो. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. आमच्याशी बोललास, आमची भेट घेतलीस, तुझे उपकार मानतो. इथून पुढचा वेळ समय तुझ्या हाती घे. सर्व गौरव सन्मान आम्ही तुला देतो राजा. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.